नमस्कार, मी सतीश मुळे. कोकण टीव्हीच्या या खास शैक्षणिक कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 10वी परीक्षेच्या अंतिम टप्प्यातील तयारी आणि उज्ज्वल उद्यासाठी असा शैक्षणिक कार्यक्रम आपण या ठिकाणी सादर करतोय. 10वीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. शैक्षणिक वर्ष आता संपत आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा शैक्षणिक वर्षातला कुठला असेल तर तो 10वीचा मानला जातो. आणि या 10वीच्या परीक्षांची तयारी कशी करायची, त्याचं सूत्र काय आहे, कोणत्या पद्धतीने करायची, या सर्वाविषयी आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या इथे आपण प्राचारण केलेलं आहे ते मच्छिंद्र चाटे आणि गोपीचंद चाटे या दोघा बंधूंनी चाटे कोचिंग क्लासेस ही संस्था सुरू केली. आणि यामध्ये कोल्हापूर विभागाचे संचालक प्राध्यापक भारत खराटे हे आहेत. आणि रत्नागिरी विभागासह 7 जिल्ह्यामध्ये शैक्षणिक विभाग प्रमुख म्हणून चाटे शिक्षण समूहाचे प्राध्यापक सर्जेराव राऊत MSc B.Ed आणि MBA अशी पदवी प्रदान केलेली आहे. आणि या शैक्षणिक क्षेत्रातला शिकवण्याचा 19 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. मोटिवेटर म्हणून त्यांनी आत्तापर्यंत 500 पेक्षा अधिक मार्गदर्शन शिबिरं घेतलेली आहेत. अशा सरांना आपण या ठिकाणी KTVच्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे. सर, KTVच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. शैक्षणिक वर्ष संपत आलेलं आहे आणि 10वीची परीक्षा हा शैक्षणिक वर्षातला फार महत्त्वाचा टप्पा समजला जातो. तर मला तुमच्याकडून असं जाणून घ्यायला आवडेल, आमच्या 10वीच्या परीक्षेला आता जी मुलं बसणार आहेत त्यांच्यासाठी मला सांगा की 10वी परीक्षा तर आपण 9वी पर्यंत सगळ्याच देतो, पण 10वी परीक्षेचं वेगळेपण काय? इयत्ता 9वी पर्यंतच्या ज्या परीक्षा आहेत या सेमिस्टर वाईज होतात. इयत्ता 9वी पर्यंतच्या प्रत्येक परीक्षेमध्ये जी स्पर्धा असते ही स्पर्धा फक्त शालांतर्गत स्पर्धा असते. शाळेमधल्या 50, 60, 100, 200 विद्यार्थ्यांच्या सोबत हा विद्यार्थी स्पर्धा करतो. इयत्ता 10वीमध्ये मात्र आयुष्यामध्ये पहिल्यांदाच हा 10वीतला विद्यार्थी महाराष्ट्रातल्या साधारण 16 लाख विद्यार्थ्यांच्या सोबत स्पर्धा करतो. दुसरी गोष्ट जी आहे याच्यामध्ये इयत्ता 9वी पर्यंतची जी स्पर्धा आहे ही स्पर्धा फक्त पुढच्या वर्षामध्ये प्रवेश मिळवण्या इतकी सीमित आहे. मी 8वीमध्ये चांगले मार्क मिळवले आणि 9वीत आलो, इयत्ता 9वीमध्ये चांगले मार्क मिळवले आणि 10वीत आलो. आयुष्यामध्ये पहिल्यांदाच इयत्ता 10वीची परीक्षा देताना मात्र तिथून पुढच्या काही वेगळ्या वाटा विद्यार्थ्यांच्या समोर असतात. याच्यामध्ये फक्त कॉलेज करायचं म्हटलं तरी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स सारख्या फॅकल्टी आहेत. याच्यानंतरच्या कालावधीमध्ये काही जण डिप्लोमाला जातात, याच्यापेक्षा काही जणांचे वेगळे मार्ग असतात. आणि या प्रत्येक मार्गांवरती जाताना इयत्ता 10वीमध्ये किती मार्क पडले याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुष्याचा बायोडाटा ज्याही वेळेला विद्यार्थ्याला लिहायची वेळ येते त्यावेळेला इयत्ता 10वीचा मार्क जे आहेत, इयत्ता 10वीचे गुण जे आहेत हे पहिल्यांदा लिहावे लागतात. आणि हे वेगळेपण इयत्ता 10वीतलं विद्यार्थ्यांना यावर्षी जाणवतं. आणि म्हणून सगळे पालक आणि शिक्षक इयत्ता 9वीपेक्षा इयत्ता 10वीमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांच्याकडून जास्तीचा अभ्यास करून घेतात. निश्चित. म्हणजे सर, तुम्ही म्हणालात की 8वीतून 9वीत जाण्यासाठी 8वीचा अभ्यास किंवा 9वीतून 10वीत जाण्यासाठी 9वीचा अभ्यास असतो. पण 10वीचा अभ्यास हा काही लाख मुलांमध्ये आपण त्याच्यामध्ये आपलं कर्तृत्व दाखवायचं असतं आणि स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी. तर मग 10वीचा रिझल्ट हा नक्कीच चांगला असायला हवा की तिथून पुढे आपल्याला वाटा फुटत असतात आपल्या करिअरच्या. तर 10वीचा रिझल्ट नक्कीच चांगला का हवा आणि त्याच्या पुढे काय मुलांना सक्सेस करण्यासाठी काय हे असतात? इयत्ता 9वी पर्यंतच्या रिझल्टचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येईल रिझल्ट चांगला असो वा नसो या दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या वर्गामध्ये जायची संधी तर मिळते. पण इयत्ता 10वी मधला रिझल्ट चांगला आहे किंवा नाही याच्यावरती मिळणारी संधी चांगली आहे की चांगली नाही हे ठरतं. उदाहरणार्थ इयत्ता 10वीच्या नंतरच्या कालावधीमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला रिसर्चला जायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल तर इयत्ता 11वी आणि 12वी फक्त सायन्सला प्रवेश घेऊन चालत नाही, तर 12वी नंतरच्या काही मोजक्या परीक्षा ज्या आहेत, ज्या इंजिनिअरिंग, मेडिकल आणि रिसर्चमध्ये जाण्यासाठी ठेवलेल्या आहेत, ज्याला आपण CET म्हणतो, त्या ठिकाणी तो सक्षम आहे का हे बघितलं जातं. आणि हे बघण्याचं साधन म्हणून इयत्ता 10वीच्या मार्कांकडे बघितलं जातं. आणि हे जर मार्क चांगले नसतील तर त्याला त्या ठिकाणचा प्रवेश जो आहे तो प्रवेश मिळू शकत नाही. चांगल्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी कॉलेजमध्ये सुद्धा आज रत्नागिरीचाही विचार तुम्ही केलात तर प्रत्येक कॉलेजचं एक ठरलेलं मेरिट आहे. या मेरिट शिवाय
त्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकत नाही. इवन चाटे IIT नीट अकॅडमी यावर्षी आम्ही या ठिकाणी चालू केली. या ठिकाणी सुद्धा प्रवेश देताना इयत्ता 10वीतले पर्सेंटेज आणि त्याची एकूण क्षमता किती आहे या गोष्टी बघूनच आम्ही प्रवेश दिला आणि म्हणूनच इयत्ता 11वीचे आमचे विद्यार्थी जे आहेत ते आज चांगलं यश मिळवत आहेत. हा त्या गुणांचा खऱ्या अर्थानं महत्वाचा निश्चित आहे. 10वीतले गुण हे तुम्हाला पुढे फार उपयोगी असतात. निश्चित सर, मुलं 10वीचा खूप अभ्यास करतात, हुशारही असतात, पण नेमकं पेपर सोडवताना घाई करतात. म्हणजे त्यांना येत असतं पण लिहिताना घाई गडबड करतात. तर मुलांनी पेपर सोडवताना नेमकी कुठली काळजी घ्यायला पाहिजे? खरं तर ही काळजी जी आहे ती शाळा आणि कोचिंग क्लासेस या ठिकाणी अगदी पहिल्या दिवसांपासून निश्चितपणानं घेतली जाते. पण विद्यार्थ्यांचं लक्ष जितक्या तन्मयतेनं ते सगळं ऐकण्यासाठी हवं ते असत नाही. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना नेमकेपणानं अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं हेच कळत नाही. मग बऱ्याच वेळेला विद्यार्थी अभ्यास करायचा म्हणजे वाचन करायचं, अभ्यास करायचा म्हणजे लिहायचं, अभ्यास करायचा म्हणजे प्रश्न वाचून दाखवायचा, उत्तरं पाठ करून दाखवायची, या मोहामध्ये जातात आणि अशा पद्धतीचा एक वेगळा अभ्यास विद्यार्थ्यांचा चालू होतो. खरं तर अभ्यास म्हणजे काय, एका तज्ज्ञ व्यक्तीने सांगितलेली जी व्याख्या आहे ती व्याख्या आपल्याला अशी करता येईल: येणाऱ्या गोष्टींचा वारंवार सराव आणि न येणाऱ्या गोष्टींचं संशोधन म्हणजे अभ्यास. याच्यामध्ये न येणाऱ्या गोष्टींचं संशोधन करून त्याचं पाठांतर करणं, समजून घेणं हे तर विद्यार्थी करत राहतो. पण निम्मी जी व्याख्या पहिली आहे तो फर्स्ट हाफ विद्यार्थी विसरतो आणि येणाऱ्या गोष्टींचा वारंवार तो सराव करत नाही. आणि हा सराव न केल्यामुळं तुम्ही जसं मगाशी म्हटलात तसं सगळं येतं, पण परीक्षेच्या कालावधीमध्ये लिखाण करताना प्रॉब्लेम येतो. पहिली ओळ आठवत नाही, पहिला शब्दच आठवत नाही, प्रश्न वेगळाच असतो, उत्तर काहीतरी वेगळंच लिहितं. याचं दुसरं कारण जे आहे ते कारण हे आहे की स्पर्धेचे नियम विद्यार्थी समजून घेत नाहीत. स्पर्धेचा नियम समजावून घेतला पाहिजे. उदाहरणासाठी आपण इयत्ता 10वी किंवा 12वीच्या स्पर्धेकडे बोलूया. इयत्ता 10वी किंवा 12वीची स्पर्धा जी आहे, परीक्षा जी आहे, ही परीक्षा तुमची 3 तास लिखाणाची आहे. याचा अर्थ साधा सोपा आहे की घरामध्ये सराव करताना 3 तास लिखाणाचा सराव केला पाहिजे. आजचा विद्यार्थी जर तुम्ही बघितला तर तो 3 तास लिखाणाचा सराव करतच नाही. तो अर्धा तास, पाऊण तास किंवा 1 तास वाचनाचा सराव करतो. आईला प्रश्नांची उत्तरं म्हणून दाखवण्याचा सराव करतो. एखादं पान जे आहे ते बघून लिहिण्याचा सराव करतो की यापैकी कोणतीच गोष्ट वार्षिक परीक्षेमध्ये कामाची नसते. आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगेन की पेपर प्रेझेंटेशनकडे लक्ष थोडंसं नंतर द्या, त्याच्या आधी परीक्षेचे नियम समजावून घ्या की ज्याच्यामध्ये 3 तासांमध्ये तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, सलग 3 तास लिहायचं आहे. तर अजूनही जो कालावधी 1 महिन्याचा तुमच्या हातात आहे या कालावधीमध्ये 3 तास लिखाणाची प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस करा. पालकांनी ही प्रॅक्टिस त्यांच्याकडून करवून घ्या. या 3 तासांच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यानं जागेवरून उठलं नाही पाहिजे. जशी परीक्षेची सिच्युएशन असते ती सिच्युएशन आपण घरात निर्माण करू शकतो. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये अजून एक गोष्ट विद्यार्थ्यांना प्रकर्षानं जाणवते की मी अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, किती वाचायचं, कारण सगळं तर वाचणं महिन्याभरामध्ये शक्य नाहीये. याच्यासाठी या विद्यार्थ्यांनी सरावामध्ये रोज 2 प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. याच्यातली एक प्रश्नपत्रिका सकाळच्या सेशनमध्ये किंवा संध्याकाळच्या सेशनमध्ये सोडवावी आणि दुसरी प्रश्नपत्रिका जी आहे ती 11 ते 2 या कालावधीमध्ये सोडवावी. त्याचं कारण या कालावधीमध्ये त्यांना इयत्ता 10वीची परीक्षा द्यायची असते आणि या 2 प्रश्नपत्रिका आणि वर्षभरामध्ये सोडवलेल्या वीकली टेस्ट या सगळ्या एकत्र करून त्याच्यामध्ये जे प्रश्न चुकलेले आहेत तेवढ्याच प्रश्नांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. म्हणजे न येणाऱ्या गोष्टींचा त्यांचा अभ्यास होईल आणि येणाऱ्या गोष्टींचा त्यांनी दिवसभरामध्ये 2 प्रश्नपत्रिकांच्या सहाय्यानं लिहून सराव केलेला आहे. याच्यामुळे त्यांचा अभ्यास व्यवस्थितपणे होईल. पेपर प्रेझेंटेशनचा भाग जो तुम्ही सांगितला तो खरा आहे, कारण यामध्ये पेपर प्रेझेंटेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट यासाठी आहे कारण तुमच्या ब्रेनमध्ये काय आहे हे परीक्षक पाहू शकत नाही. तुम्ही पेपरमध्ये काय लिहिलंय हे परीक्षक पाहतो आणि मग त्याच्यामध्ये हस्ताक्षर आहे, आकृत्या काढण्याचा प्रकार आहे, मुद्देसूद लिखाण जे आहे ते आहे, प्रश्न क्रमांक व्यवस्थितपणे टाकणं, त्या प्रश्नाला जितके मार्क आहेत तितकंच उत्तर त्याला लिहिणं आणि या सगळ्याची तयारी जी आहे ती मगाशी मी जे पेपर सोडवण्याचा पॅटर्न सांगितला या पॅटर्नमध्ये निश्चितपणानं होते. बऱ्याच वेळेला असं होतं की विद्यार्थी हातामध्ये पेपर आला की रेषा मारण्यासाठी 20-20 आणि 25-25 मिनिटांचा कालावधी घालवतो की जो अपेक्षित नाही. कागद परीक्षा मंडळ देत असताना सुद्धा नवीन प्रश्नाची सुरुवात एखाद्या निम्म्या राहिलेल्या कागदांवरून केली जाते. 1 मार्कांच्या प्रश्नाला 10 ओळींचा कालावधी दिला जातो किंवा 10 ओळी लिहिल्या जातात.
4 मार्कांच्या प्रश्नासाठी मात्र 3च ओळी तिथं कुठेतरी लिहून संपवल्या जातात. तर हा पॅटर्न जो आहे तो पॅटर्न त्या शिक्षकांसोबत बसून व्यवस्थितपणे पहिल्यांदा आपण समजून घेतला पाहिजे. त्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्या विषयासाठी किती लिहिलं पाहिजे या गोष्टी केल्या पाहिजेत. हा पॅटर्न जो आहे तो इयत्ता 10वीच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना मार्क मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरतो. फक्त अभ्यास केला म्हणजे मार्क मिळत नाहीत. निश्चितच तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं भाषी, मुलं अभ्यास करतात, त्यांच्या डोक्यात सगळं असतं, ते आईला पटापटा म्हणूनही दाखवतात, पण ते लिहिण्याची प्रॅक्टिसच करत नाही. तर ही प्रॅक्टिस आणि त्यांची अभ्यासातली मानसिकता आणि आवड ही जपण्यासाठी केव्हापासून साधारण मुलांनी सुरुवातच करायला पाहिजे, की आयत्या वेळी 1 महिन्यात ते तर होत नाही? खरं तर ही सुरुवात इयत्ता 10वीमध्ये पहिलं पाऊल टाकल्यानंतर व्हायला पाहिजे. पण आता आपण भूतकाळांमध्ये जाऊ शकत नाही. आता आपल्याकडे जो 1 महिन्यांचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये काय करायला पाहिजे या गोष्टींच्यावरती चर्चा करूयात. याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं पेपर सोडवले पाहिजेत आणि ते शिक्षकांच्याकडून चेक करून घेतले पाहिजेत. कारण गेल्या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये मी स्वतः जे पेपर चेक करतोय याच्यामध्ये बहुतांश मार्क जे आहेत ते विद्यार्थ्याला येत नाही म्हणून जात नाहीत. प्रश्न क्रमांक चुकीचा टाकलाय, प्रश्न विचारला होता वेगळाच, उत्तर लिहिताना मला असं वाटलं की ते विचारलंय म्हणून मी त्याचं उत्तर लिहिलं आणि तो प्रश्नच विचारलेला नाहीये. अशा पद्धतीच्या गंभीर चुका ज्या आहेत त्या आता काल परवाच्या याच्यामध्ये एक पेपर तपासताना एक गोष्ट मला लक्षात आली की त्यानं प्रश्न क्रमांक 5 व्यवस्थितपणे सोडवला, पण चुकून प्रश्न क्रमांक 5च्या ऐवजी तिथं 4 लिहिलं. असा असेल तर तुम्ही सोडवलेला जो भाग आहे तो प्रश्न क्रमांक 4 मधला नसल्यामुळं त्याला चूक देऊन 0 मार्क दिल्याशिवाय पर्याय नाही. पण घरी आल्यानंतर विद्यार्थी हे सांगतो की नाही पप्पा, नाही मम्मी, मी अगदी व्यवस्थितपणे सोडवलंय, मी घरी आल्यानंतर उत्तरं चेक केलीत, अगदी बरोबर आहेत आणि मला पैकीच्या पैकी मार्क पडायला पाहिजेत. पडले नाहीत तर साधारणपणे शिक्षकाला दोष देण्याची एक वेगळी प्रथा सध्या रुजू होत आहे. पण मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून पालकांना आणि विद्यार्थ्यांना ही गोष्ट सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं पेपर तपासताना हलगर्जीपणा महाराष्ट्रामधल्या कोणत्याही शिक्षकांकडून होणं शक्यच नाही. त्याचं कारण दुसरं हे आहे की हे तुमच्याकडून कमी केलेले मार्क ते शिक्षक आपल्या मुलांना देऊ शकत नाहीत, आपल्या शाळेतल्या मुलांना देऊ शकत नाहीत. आणि जर ते मार्क कमी केल्यानंतर उपयोगच काय होणार नसेल तर ते तुमचे मार्क कमी कशासाठी करतील? याच्यामध्ये मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर हे तुमचे पेपर व्यवस्थित चेक केलेत की नाहीत हे बघण्यासाठी एक विशिष्ट सिस्टीम शासनाकडून राबवली जाते. त्याच्यामुळं अशा पद्धतीच्या चुका शिक्षकांच्याकडून होत नाहीत, त्या चुका विद्यार्थ्यांच्याकडून होतात. आणि नेमक्या या चुका शोधण्यासाठी या महिन्याभराच्या कालावधीमध्ये असे अनेक पेपर सोडवणे आणि सोडवलेला प्रत्येक पेपर त्या विषयाच्या शिक्षकांच्याकडून तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे. निश्चितच सर, ज्यावेळेला मुलगा 9वीतून 10वीत जातो त्यावेळेला अख्खं घर 10वीच्या परीक्षेला बसल्यासारखं सुरू असतं. प्रत्येकाला घरात टेन्शन असतं. तर मुलांच्या अभ्यासात आणि त्यांच्या संपूर्ण वर्षामध्ये पालकांचा सहभाग किती असायला हवा आणि तो कसा असायला हवा? पालकांचा सहभाग तर अभ्यासामध्येच नाही तर मुलांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये असायला हवा. पण हा सहभाग जो आहे प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात. या मर्यादेमध्ये तो सहभाग असायला पाहिजे. उदाहरणार्थ माझ्या कामामध्ये जर कोणी येऊन ढवळाढवळ करायला लागलं तर मला ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे ती पद्धती मला गवसणार नाही, किंबहुना मी माझ्या ब्रेननं ते काम करू शकणार नाही, ते दुसऱ्या कोणाच्या तरी डोक्यानं काम होईल आणि त्या कामाचे रिझल्ट मिळणार नाहीत. यासाठी पालकांची भूमिका जी आहे ती सहकार्याची असली पाहिजे. उदाहरणार्थ बघा, ज्या वेळेला टाइम टेबल तयार केलं जातं अभ्यासाचं विद्यार्थ्यांच्याकडून त्यावेळेला पालक फक्त त्या टाइम टेबल मधल्या अभ्यासाशी संबंधित गोष्टींकडेच लक्ष देतो. मी तर म्हणेन ते द्यायलाही पाहिजे, पण याच्यासोबत विद्यार्थ्याला रिलॅक्सेशनसाठीचा वेळ मिळतोय का, त्याला रिफ्रेश होण्यासाठी काही कालावधी मिळतोय का? तो माणूस आहे, सतत अभ्यास करणं शक्य नाही. जर 4-4 आणि 5-5 तास तुम्ही विद्यार्थ्यांच्याकडून सलग अभ्यासाची अपेक्षा करत असाल तर ती फेल ठरेल. याच्यासाठी ते टाइम टेबल बनवताना त्याला थोडंसं खेळण्यासाठी, काही योगा करण्यासाठी, मेडिटेशनसाठी, फ्रेश होण्यासाठी यासाठीचे काही तिथे ते संधी जी आहे ती संधी त्या ठिकाणी जर टाइम टेबलमध्ये दिली तर विद्यार्थी नव्या उमेदीनं कामाला लागेल. या सगळ्या ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवते मार्गदर्शन शिबिर आणि पालक विद्यार्थ्यांच्या सोबत बोलताना. आजचा पालक विद्यार्थ्यांच्या सोबत फक्त अभ्यासाचंच बोलतोय. मी ज्या वेळेला पालकांना गमतीनं हा प्रश्न विचारतो की तुम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत, तुम्ही तुमच्या मुलासोबत, मुलीसोबत खळखळून हसता का? 75% पालकांना खळखळून हसलेलं आपल्या मुलांसोबतचं आठवतच नाही.
जर असं होत नसेल तर विद्यार्थी एका मानसिक दडपणाखाली असतो. त्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं की पप्पा समोर आहेत म्हणजे मला आता अभ्यास करायला पाहिजे, मम्मी समोर आहे म्हणजे मला आता अभ्यास करायला पाहिजे. आणि ज्या वेळेला संधी मिळते, पप्पा घरी नसतात, मम्मीचं लक्ष नसतं, त्यावेळेला स्वतःहून अभ्यास करायला पाहिजे जे वाटायला पाहिजे ते वाटतच नाही. यासाठी विद्यार्थ्यांच्या वरती वॉचमन म्हणून काम करण्यापेक्षा त्याचा सहकारी म्हणून काम केलं. एखादा मार्क कमी पडला तर न रागवता तो मार्क वाढवण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल यासाठी त्याच्या खांद्यावरती हात ठेवून 2 गोष्टी त्याच्यासोबत केल्या, 2 गोष्टी त्याला सांगायचा प्रयत्न केला तर विद्यार्थी निश्चितपणानं अभ्यासामध्ये पालकांचा सहभाग आवडीनं घेतो. पण असं होत नसेल तर मात्र तो पालकांचा अभ्यासातला सहभाग जो आहे तो नाकारतो. निश्चित म्हणजे मानसिक आरोग्य मुलांचं हे सुद्धा सांभाळलं पाहिजे पालकांनी. त्याच्या आवडीचं जर काही असेल तर त्याला ते 10-15 मिनिटं बघू द्यावं, नाहीतर त्याचं लक्ष अभ्यासात बसतो पण त्याचं लक्ष तिकडे असतं. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला होतं असं की विद्यार्थ्याला अभ्यासला बसवलं जातं आणि पालक टीव्ही बघत बसतात. निश्चितच विद्यार्थ्याला घरात अभ्यास करायला सांगितलं जातं आणि हे फिरायला जातात. त्यावेळेला विद्यार्थी मानसिकरित्या अभ्यास नाही करत, तो फिजिकली अभ्यासाला बसलाय पण मेंटली तो त्यांच्यासोबत फिरायला गेलाय. मग 2 तास तो घरात असूनही त्याचा काही उपयोग होत नाही. त्याच्यापेक्षा आठवड्यातून 1 तास मुलाला आपण स्वतःहून फिरायला नेऊयात की ज्या कालावधीमध्ये तो फ्रेश होईल आणि पुन्हा आठवड्याभराच्या कालावधीमध्ये अभ्यासाला लागेल. सरावामध्येही हेच होतं. 3 तास पेपर लिहा हे मी मगाशी सांगितलं, पण सलग 3 तास तो पेपर लिहितोय की नाही हे बघितलं जात नाही. आणि ते न बघितल्यामुळं विद्यार्थी 1 तासानंतर उठतो, 10 मिनिटं फिरून येतो, पुन्हा पेपरला बसतो. पेपर लिहून झाल्यानंतर तो पालकाला सांगतो की माझा पेपर लिहून झाला, पण कसा लिहिला हे न बघितल्यामुळं आपला जो उद्देश आहे तो उद्देश साध्य होत नाही. मेरिटच्या विद्यार्थ्यांचा जर तुम्ही विचार केला तर या विद्यार्थ्यांच्याकडून त्यांचे पालक फक्त अभ्यास करून घेत नाहीत, अभ्यासाव्यतिरिक्त त्यांची मानसिकता, त्यांचं आरोग्य सांभाळण्याचं काम सुद्धा पालक त्याच ताकदीनं करतात, म्हणून ते विद्यार्थी मेरिटला येतात. निश्चित म्हणजे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य याकडे मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. निश्चित. सर मला सांगा, अभ्यास करण्याचे काही कोष्टक तुम्ही आणलेली आहेत ती त्या पद्धती याच्यामध्ये कोष्टकाने कसा विद्यार्थ्यांच्या सोबत अभ्यास करताना मी मगाशी सांगितलं तसं ऍक्च्युअल अभ्यास करून घेताना कशाचा अभ्यास करायला पाहिजे आणि किती अभ्यास करायला पाहिजे हे सांगितलं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ समजा माझ्या मुलाला 90% मार्क पडावेत अशी मुलाची अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे. इथंपर्यंत ते थांबत नाही. 90% मार्क डायरेक्ट अॅन्युअल एक्झाम मध्ये पडणार आहेत का? नाही. मग आतापासून या महिन्याभराचं प्लॅनिंग जे आहे त्या प्लॅनिंगमध्ये मगाशी तुम्ही जसं सांगितलं तसं पालकांचा सहभाग कसा असला पाहिजे, तर पालकांनी मी आता ज्या पद्धतीनं सांगतोय त्या पद्धतीनं एक कोष्टक तयार करून, एक टेबल तयार करून विद्यार्थ्याला सहकार्य करायला पाहिजे की अभ्यास कोणत्या गोष्टीचा किती वेळ केला पाहिजे, कोणत्या गोष्टीला जास्ती महत्त्व दिलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीला कमी महत्त्व दिलं पाहिजे. उदाहरणार्थ समजा XYZ नावाचा एक विद्यार्थी आहे, ज्या विद्यार्थ्याला 90% मार्क वार्षिक परीक्षेमध्ये अपेक्षित आहेत. आतापर्यंतच्या झालेल्या सराव परीक्षा ज्या आहेत, चाटे कोचिंग क्लासेसचा विचार केला तर आतापर्यंत 2 सराव परीक्षा पूर्ण झालेत, 3री सराव परीक्षा चालू आहे. तर मी विचार करेन आपल्या विद्यार्थ्यांना जर दाखवाय 2 सराव परीक्षा ज्या क्लासेसमध्ये झालेल्या आहेत किंवा शाळेमध्ये झालेल्या आहेत त्या, आणि सामायिक परीक्षा, या 3 सराव परीक्षांचा आपण मीन काढूया. 3 परीक्षांची मार्कांची बेरीज करा, भागिले 3 करा आणि ते मार्क असे लिहा. उदाहरणासाठी मी आता जो विद्यार्थी घेतलाय याच्यामध्ये मराठीला त्याला 70 मार्क आहेत, हिंदी किंवा संस्कृतला 75 मार्क आहेत, इंग्रजीला 75 मार्क आहेत, मॅथमॅटिक्समध्ये 95, सायन्समध्ये 98 आणि सोशल स्टडीज सामाजिक शास्त्रामध्ये त्याला 92 मार्क पडत आहेत. या सगळ्या मार्कांची बेरीज केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 505 बेरीज होते, म्हणजे त्याला 84% आता मार्क पडायला लागले. त्याची अपेक्षा आहे 90% मार्क पाडायची. मग या दोघांच्यातला डिफरन्स काढल्यानंतर मला लक्षात आलं की 6%चा डिफरन्स आहे. 6 गुणिले 6 36 मार्क त्याला वाढवायचे आहेत. अशा वेळेला पालकांनी आणि शिक्षकांनी त्याला ही मदत करायला पाहिजे की हे 36 मार्क जे आहेत हे कुठे वाढू शकतात. मग विद्यार्थ्यांच्या सोबत मी ज्या वेळेला चर्चा केली त्यावेळेला त्या विद्यार्थ्यानं मला सांगितलं की सर मला मॅथमॅटिक्समध्ये अजून 3 मार्क वाढवणं शक्य आहे, सायन्समध्ये अगोदरच 98 पडतायत, त्याच्यामध्ये काय फारशी वाढ होईल असं वाटत नाही, झाली वाढ तर ती सुदैवानं चांगली असेल. सामाजिक शास्त्रांमध्ये मला 92 पडतायत, पण माझं सामाजिक शास्त्र चांगलं आहे, थोड्याशा ज्या चुका माझ्या राहून गेल्या त्या केल्या तर मला अजून तिथं 6 मार्क वाढवता येतील. याच पद्धतीनं इंग्रजीमध्ये अजून एक 5च मार्क वाढतील, त्याच्यापेक्षा जास्त वाढवता येणं शक्य नाही. हिंदी संस्कृतमध्ये एक 7 मार्क वाढतील, मराठीमध्ये 70चे
75 पर्यंत मी जाऊ शकेन। या पद्धतीनं ज्या वेळेला मी कॅल्क्युलेशन केलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की हे 36 मार्क या ठिकाणी करताना 26च होत आहेत, अजून 10 मार्क आपल्याला वाढवायचे आहेत। मराठीला 70 मध्ये त्यानं जिथं 5 वाढवले होते तिथं मी त्याला 15 करून दिले आणि त्याला सांगितलं की 75च्या ऐवजी तुला मराठीत 85 मार्क मिळवण्याचा चान्स आहे, बाकीच्या कुठेही मार्क वाढवणं शक्य नाही। या पद्धतीनं जर आपण त्याला गायडन्स केला आणि मग या सगळ्या विषयांचा एकत्रित विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इंग्रजीमध्ये 5 मार्क वाढणार आहेत, मॅथमॅटिक्समध्ये 3, सायन्समध्ये काहीच नाहीये आणि सोशल स्टडीजमध्ये 6, याच्यापेक्षा संस्कृतमध्ये 7 मार्क वाढवायचे आहेत आणि मराठीमध्ये 15 मार्क वाढवायचे आहेत। याचा अर्थ आपल्यासाठी हा आहे की मराठीसाठी दिला गेलेला जो वेळ आहे तो वेळ बाकीच्या विषयांपेक्षा त्याला जास्तीचा द्यावा लागेल। हे पालकांनी आणि शिक्षकांनी त्याला समजावून सांगितलं तर तो मराठीचा अभ्यास जास्त करेल आणि हे 36 मार्क जे आहेत तो जास्तीचे मिळवू शकेल, त्याचं ठरलेलं टार्गेट जे आहे ते टार्गेट तो अचीव करू शकेल। या पद्धतीनं पालक आणि शिक्षक या दोघांनी विद्यार्थ्याला मदत केली पाहिजे। कोणत्या विषयाचा अभ्यास किती आणि का करायचा, अभ्यास कर हे सांगणं सोपं आहे, पण तसं का करायचं हे सांगितलं तर विद्यार्थी निश्चितपणानं त्या पद्धतीनं कामाला लागेल। निश्चितच सर, 10वीचा अंतिम टप्प्यातला अभ्यास करत असताना मुलांना काही तुम्ही टिप्स किंवा कानमंत्र काही तुमचा स्पेशल असा देऊ शकता? आता निश्चितपणानं आतापर्यंतच्या कालावधीमध्ये चाटे पॅटर्नचा विचार केला तर अगदी गेल्या वर्षीचा रिझल्टही तुम्ही बघितला तर लक्षात येईल 95% आणि त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे आमच्याकडे 54 विद्यार्थी होते। 90% आणि त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी 1174 इतके होते। IIT, JEE, नीट, इतर ज्या परीक्षा झाल्या 12वी, JEE मेन, या प्रत्येक परीक्षेमध्ये या 6-7 जिल्ह्यांमध्ये आमचा विद्यार्थी पहिला येतो। याचं कारण आम्ही जो चाटे पॅटर्न तयार केला त्या पॅटर्नमध्ये तो विद्यार्थी अभ्यासाला लागतो। हा पॅटर्न काय आहे? या पॅटर्नमध्ये करवून घेण्याची सिस्टीम आम्ही वापरतो। विद्यार्थी करेल याच्यावरती विश्वास न ठेवता जे करणं अपेक्षित आहे ते त्याच्याकडनं करवून घेणं जास्त गरजेचं आहे आणि म्हणून मी कानमंत्र देताना पालकांना पहिल्यांदा हे सांगेन की या महिन्याचं टाइम टेबल विद्यार्थ्यांच्या सोबत तुम्ही बनवा आणि ते टाइम टेबल फक्त विद्यार्थ्यांच्याकडून फॉलो होतं का याच्यावरती जास्ती लक्ष द्या। दुसरी गोष्ट या कालावधीमध्ये होते अशी की नवनवीन प्रकाशनाची पुस्तकं मार्केटमध्ये यायला लागतात। 8 दिवसात पास व्हा, 2 दिवसांमध्ये पास व्हा, काही जण तर अर्ध्या तासात पास व्हा, अशा पद्धतीची पुस्तकं मार्केटमध्ये येतात आणि विद्यार्थी अशा पुस्तकांना बळी पडतो। अर्ध्या तासात आणि 1 तासामध्ये पास होणं जर शक्य असतं तर महाराष्ट्र शासनानं वर्षभराच्या शाळाच चालवल्या नसत्या। वर्षभर सातत्यानं अभ्यास करणं हेच त्याच्यावरचं एकमेव औषध आहे आणि म्हणून हे औषध सातत्यानं आपण वर्षभराच्या कालावधीमध्ये घेतलं, या शेवटच्या टप्प्यांमध्ये त्या औषधाला बाजूला सारून नवीन काही वेगळा प्रयोग करू नये विद्यार्थ्यांनी, ही माझी माफक अपेक्षा आहे। वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास केला त्याच पद्धतीनं अभ्यास करा। फक्त याच्यामध्ये लिखाणाचा सराव जो आहे तो सराव वाढवा, कारण लिखाणाची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे। लिखाण करताना, सराव करताना ज्या चुका होतात त्या चुकांचा अभ्यास तुम्ही करा। त्या चुकांचा अभ्यास करताना एखादी गोष्ट समजली नाही तर स्वतः जास्तीचा वेळ न घालवता, या कालावधीमध्ये तो वेळ तुमच्याकडे नाही, त्याच्यासाठी तुमच्या शिक्षकांना भेटा आणि शिक्षकांच्याकडून मार्गदर्शन घ्या। चाटे शिक्षण समूहाच्या ब्रँचवरती जर हे विद्यार्थी गेले आणि त्यांनी काही सराव परीक्षांची मागणी केली तर आम्ही निश्चितपणानं मोफत या विद्यार्थ्यांना या परीक्षा सुद्धा द्यायची सोय करू, कारण अशा परीक्षांच्या सरावामधूनच या विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळणार आहेत। पालकांनी ही गोष्ट फक्त व्यवस्थितपणे करून घेतली तर निश्चितपणानं या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी मध्ये त्यांनी ठरवलेले गुण जे आहेत ते मिळवता येतील। निश्चितच सर, 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास कसा करायचा, पालकांनी काय करायला पाहिजे, मुलांनी पेपर कसे लिहायला पाहिजेत आणि उत्तम यश कसं संपादन करायला पाहिजे याबद्दल आपण सांगितलं। पण नक्की 10वी नंतर हे यश संपादन केल्यानंतर नक्की करिअरच्या वाटा काय आहेत हे एकदा मुलांना जर तुम्ही सांगितलं तर त्या अभ्यासावरती अधिक लक्ष केंद्रित करायचं मला वाटतं। किंवा 10वी नंतर करिअरच्या काय वाटा आहेत? सध्या जर आपण विचार केला तर कोणत्याही व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुम्हाला उतरायचं असेल तर एक सामायिक परीक्षा द्यावी लागते, ज्याला आम्ही CET म्हणतो। अगदी D.ED ला जायचं आहे, B.ED ला जायचं आहे,
मेडिकल, इंजिनिअरिंग, रिसर्च यासारख्या संस्थांमध्ये तुम्हाला जायचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जाताना तुम्हाला अशा पद्धतीची सामायिक परीक्षा जी आहे, ज्याला आम्ही CET म्हणतो, ही CET द्यायची आहे. या CETचा पाया जर तुम्ही बघितला तर तो पाया आहे इयत्ता 8वी पासून इयत्ता 10वी पर्यंतचा, ज्याला आम्ही फाउंडेशन म्हणतो. आणि म्हणून इयत्ता 10वी पर्यंतचं नॉलेज जे विद्यार्थ्यांचं आहे ते फक्त गुण मिळवण्यासाठी नव्हे तर फाउंडेशन म्हणून ते पक्क व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी असा विचार करतात, इयत्ता 10वी पर्यंत मी अभ्यास केला, 11वी मध्ये कशाला जास्तीचा अभ्यास करायचा, पुन्हा 12वीला अभ्यास करायचाच आहे. आताची शैक्षणिक बदलती जर पद्धती बघितली, शैक्षणिक विचारप्रवाह बदलते बघितले तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्यायला पाहिजे. इयत्ता 9वी पर्यंत 2 सेमिस्टरमध्ये परीक्षा होती. यावर्षी पहिल्यांदाच या विद्यार्थ्यांना वर्षभराच्या अभ्यासक्रमावरती एक परीक्षा द्यायची आहे. आणि विद्यार्थी ज्या वेळेला 11वी मध्ये जाईल त्यावेळेला JEE मेन असेल, नीट असेल, आयझर नायझर सारख्या परीक्षा असतील. या परीक्षांचा अभ्यासक्रम जर आपण बघितला तर तो इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी अशा 2 वर्षांच्या सामायिक अभ्यासक्रमांवरती तो अभ्यासक्रम जो आहे तो असणार आहे. आणि म्हणून उज्ज्वल उद्यासाठी जर प्रयत्न करायचे असतील तर इयत्ता 10वी संपल्यानंतर विश्रांतीचा कालावधी जो आहे तो कालावधी फेकून दिला पाहिजे आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीनं इयत्ता 10वी पेक्षा जास्ती अभ्यास करण्याची उमेद बाळगून अशा पद्धतीच्या अभ्यासाची सुरुवात करायला पाहिजे. चाटे शिक्षण समूहानं रत्नागिरी शहरामध्ये चाटे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून या 12 वर्षांमध्ये अनेक गुणवंत विद्यार्थी दिले. पण गेल्या वर्षी आम्ही हा विचार केला की इयत्ता 10वीचं मेरिट इयत्ता 12वी मध्ये कुठेतरी कमी जास्त होतंय आणि म्हणून JEE मेन आणि नीट या परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांची चांगल्या पद्धतीनं करून घ्यावी म्हणून गेल्या वर्षीपासून हॉटेल विवेकच्या समोर जे आपलं ऑफिस आहे या ठिकाणी चाटे शिक्षण समूहानं चाटे IIT नीट अकॅडमीची स्थापना केली. या अकॅडमीमध्ये आता इयत्ता 11वी साठी साधारण 70 विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण घेत आहेत की ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 11वीच्या पहिल्या दिवसापासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि बोर्ड परीक्षेचा अभ्यास याला कॉम्बिनेशनमध्ये टीचिंग केलं जातं आणि त्याच्यामुळं त्यांच्या ज्ञानाची पातळी जी आहे ती निश्चितपणानं वाढेल. मी आजच तुम्हाला सांगू शकतो की पुढच्या वर्षीच्या 12वीचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट या 70 विद्यार्थ्यांच्या मधून बऱ्याच विद्यार्थ्यांचा तुम्हा लोकांना बघायला मिळेल. हा चाटे पॅटर्न आहे, हा उज्ज्वल उद्यासाठीचा पॅटर्न आहे. या पॅटर्नवरती विश्वास ठेवून जर विद्यार्थ्यांनी हा पॅटर्न अवलंबला तर निश्चितपणानं विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ जो आहे तो उज्ज्वल व्हायला काहीच हरकत नाही. निश्चितच सर, 10वी परीक्षेच्या अंतिम टप्प्यातील तयारी आणि उज्ज्वल उद्यासाठी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता. मुलांनो, 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला सरांनी आता जे मार्गदर्शन केलंय त्यानुसार तुम्ही अभ्यास करा, यश नक्की तुमचंच आहे. सर, या कार्यक्रमामध्ये तुम्ही KTVच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या 10वीला परीक्षेला बसणाऱ्या मुलांना अत्यंत मार्गदर्शक अशी माहिती आणि आपले विचार सांगितलेत. याबद्दल KTV आणि परिवाराला तुमचे मनपूर्वक आभार. विद्यार्थ्यांना शेवटी मी फक्त इतकंच सांगेन, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. प्रयत्न करा, यश निश्चित मिळेल. धन्यवाद.